बीड जिल्ह्यातील कवडगाव या छोट्याशा गावात घडलेली डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या आज राज्यभरात संतापाचा विषय ठरली आहे। वैद्यकीय क्षेत्रात आपलं करिअर घडवण्यासाठी झटणारी आणि अनेक संकटांचा सामना करत फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली ही तरुण डॉक्टर संपदा मुंडे तिच्या मृत्यूने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। ही आत्महत्या आहे की हत्या हा प्रश्न आता फक्त कुटुंबापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा ठरलाय। संपदा यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट आरोप केलाय की हा मृत्यू आत्महत्या नसून योजनाबद्ध हत्या आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी SIT कडून व्हावी अशी मागणी कुटुंबीयांसह स्थानिक नेत्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर आमदार धनंजय मुंडे स्वतः कवडगाव येथे पोहोचले आणि संपदा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली। त्यांनी केवळ शोक व्यक्त केला नाहीये तर स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणताही आरोपी सुटणार नाही, न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही। माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रशासनावर कठोर टीका केली। डॉक्टर संपदा यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना न सांगता मृतदेह हलवला, पोस्टमार्टमसाठी कसा पाठवला, या सर्व प्रक्रियेत स्थानिक पोलिसांनी आणि रुग्णालयाने प्रशासनाने मोठा निष्काळजीपणा केला आहे असं त्यांनी सांगितलं। संपदा यांच्या हातावर लिहिलेले शब्द हे तिच्या हस्ताक्षरात नव्हतेच असा आरोप तिच्या बहिणीने केला असून एक बहीण आपल्या बहिणीचं हस्ताक्षर ओळखू शकत नाही का असा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। त्यांनी संपदा यांच्या तक्रारी, चौकशा, जबाब, अहवाल आणि स्थानिक पोलिसांची भूमिका यांचा सखोल तपास करण्याची मागणी केली। त्यांच्या म्हणण्यानुसार ही केवळ एका डॉक्टरची शोकांतिका नसून व्यवस्थेची लाज आहे। या घटनेमुळे सामाजिक पातळीवरही मोठी चर्चा रंगली आहे, कारण डॉक्टर संपदा या बीड जिल्ह्यातील असल्यानं त्यांना जातीय भेदभाव आणि हीन वागणूक दिली गेल्याचं समोर आलंय। ठराविक जातीच्या असल्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी हिणवलं गेलं, मानसिक आणि शारीरिक त्रास दिला गेला, बनावट अहवाल तयार करण्यासाठी दबाव आणला गेला आणि या सर्व अत्याचारांचा शेवटी परिणाम त्यांच्या मृत्यू रूपाने झाला का हा गंभीर प्रश्न आता पुढे आलाय। धनंजय मुंडे यांनीही या मुद्द्यावर बोलताना थेट संकेत दिले की काही महिन्यांपूर्वी काही नेत्यांनी बीडचा सन्मान धुळीस मिळवला आणि त्या परिणामाला आज आपली एक बहीण बळी पडली आहे। त्यांनी नाव न घेता बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे। धनंजय मुंडे यांचं हे वक्तव्य केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून एक राजकीय संदेश म्हणूनही पाहिलं जातंय। बीड जिल्ह्याचं नाव गेल्या काही महिन्यांपासून वादात ओढलं जात असताना आता मुंडे यांनी योग्य टायमिंग साधत राजकीय वार केल्याचं म्हटलं जात आहे। पण एवढं नक्की की हा लढा आता केवळ एका कुटुंबाचा न राहता संपूर्ण समाजाचा, न्यायाचा लढा बनलाय।